त्या गार्डनमध्ये कोणताही वॉकवे आम्ही तोडत नाही. त्या गार्डनची पूर्ण पाहणी महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी केली. वॉकवे वगैरे अबाधित ठेवून जी वेस्टेज जागा आहे तिथे नागरिकांना बसायला, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा, तिथे त्यांचं ग्रंथालय असेल, वाचनालय असेल, त्यांच्यासाठी करमणुकीसाठी TV असेल, वातानुकूलित असं ते ग्रंथालय असेल. आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली. आज आम्ही बघतोय की ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत. तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली. खासदारांनी 25 लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज असं अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आहे. आणि काही लोकांना तिथे पोटात दुखते. आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डनमध्ये, त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे. तुम्ही तिथे बघा, जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अनधिकृत वाचनालय कमी, तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या. स्वतःच झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय. आज तिथे त्या गार्डनच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्यांनी बघितलं, सुसज्ज असं कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते, व्यवस्थित गटारं, चांगली फुटपाथ. आणि हे फुटपाथ अडवण्याचं काम कोणी केलंय? त्याच उभाटा गटाने केलंय ना. बघा तुम्ही जाऊन तिथे बघा. आणि नागरिकांची दिशाभूल काय करतायत? मी तर त्यांना जाहीर आव्हान देतो की तिथल्या सुनील नगरच्या नागरिकांना त्या चौकात बोलवा, आम्हालाही बोलवा. तिथे जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते आम्ही उत्तर देतो ना.